नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। पोलीस भरती सराव पेपर जो आहे या सराव पेपरमध्ये असणारे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न यामध्ये आपण घेणार आहोत। जवळपास 50 प्रश्न आहेत। हे 50 प्रश्न आपण पूर्णपणे सविस्तर विश्लेषणासहित पाहणार आहोत। ही आमची असणारी वीकली टेस्ट आहे। या वीकली टेस्टमध्ये 51 प्रश्नापासून 100 प्रश्नापर्यंत असणारे प्रश्न हे आपण 25-25 चा ग्रुप करून सॉल्व करून घेत आहोत। हा भाग क्रमांक 1 आहे आपला। भाग क्रमांक 2 जो काही आहे तो लगेचच याच्यानंतर अपलोड केला जाईल। तर ते अडचणी आल्या तर तुम्ही याच्यावरती आम्हाला संपर्क करू शकता। पीडीएफ साठी तुम्हाला याच्यावरती संपर्क करता येईल किंवा टेलिग्राम चॅनलला हे जे काही पेपर आहे हा पेपर MH21 भारती सर हा जे काही टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला तो पेपर फ्री मिळेल। चला तर वेळ न घेता पहिले जे काही 25 प्रश्न आपण घेतलेले आहेत हे 25 प्रश्न कसे सविस्तरपणे विश्लेषण करायचं आहे, कसे सोडवायचे होते आणि काही शॉर्टकट ट्रिक्स वापरून आपल्याला काही प्रश्न सोडवता येतील हे इथं पाहायचं आहे। चला तर मग पहिला प्रश्न जो होता 7 रुमालाची किंमत 56 रुपये आहे। 7 रुमाल त्याची किंमत किती आहे? 56 रुपये। आपल्याला सांगितली 32 रुमालाची किंमत किती, तर 32 रुमालाची सांगितली म्हणून गुणिले 32 बरोबर। या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता। मग इथे सोडत असताना जे सिंपल कट करता येईल 7 1 7 7 8 56 म्हणजेच 8 गुणिले 32 8 दुनी 16 ला 6 हातचा आला 1 24 आणि किती 25 म्हणजेच 256 रुपये जे काय आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर उत्तर होतं। या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता। तर पहिला जो काही प्रश्न आहे 51 नंबरचा अतिशय बेसिक पद्धतीचा हा प्रश्न आपण इथे घेतलेला होता। 52 नंबरचा जो प्रश्न आहे तो 52 नंबरचा प्रश्न आपण बघू। हा सुद्धा म्हणजे सर्व प्रश्न जे काय आहेत ते दर्जेदार प्रश्न आहेत। आपली टेस्ट सिरीज जी आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी गणित बुद्धिमत्ता जे काही प्रश्न आहेत किंवा सर्व प्रश्न जे आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करा, त्याचा लेवल चेक करा आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकतात। दुसरी गोष्ट आपण घेतलेले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आणि पेपरला येणारे प्रश्न यांचा लेवल चेक करत राहा। वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये आहे। 20 विद्यार्थी आहेत, 10 दिवस राहणार आहेत, खर्च येणार आहे त्यांना 5000 रुपये म्हणून त्यांच्या खाली आपण लिहून टाकू। बरं, दुसऱ्या गटात 32 विद्यार्थी आहेत, 7 दिवस राहणार आहेत, त्यांचा आपल्याला काय काढायचा आहे, खर्च काढायचा आहे। तर तो खर्च आपण काढून घेऊ। जे जे कट करता येतात ते कट करून घेऊ। 0 ने 0 काटला आणि 0 ने 0 काटला म्हणजे 2/50 बरोबर 32 गुणिले 7 भागाकारामध्ये खर्च असं येईल ते। याने याला भाग दिला तर 25 म्हणजेच खर्च बरोबर 25 गुणाकारात 32 गुणाकारामध्ये 7 या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं आहे। ठीक आहे, 25 गुणिला 32 25 दुनी 50 0 हातचे आले 5 75 आणि 5 किती 80 गुणिले 7 म्हणजेच 8 7 56 0 0 जशाला तसे म्हणजेच 5600 रुपये जे काय आहे ते पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर उत्तर आपल्याला काढता येणार होतं। अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता। 53 नंबरचा प्रश्न खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न यामध्ये आपण घेतलेले आहेत, तरी विद्यार्थ्यांनी सर्व टेस्ट सिरीज जी आहे ती पाहण्याचा प्रयत्न करा। काही अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात। आमचा संपर्क क्रमांक तुम्हाला दिलेला आहे। तसेच पीडीएफ करता MH21 भारती सर हे टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता। ठीक आहे, 1 ते 56 या संख्यामधून निवडलेली संख्या 9च्या पटीत असण्याची संभाव्यता किती? आता 56 ला 9 ने भाग द्या म्हणजेच किती संख्या येतात ते आपल्याला कळून जाईल। 9 सकी 54 याचा अर्थ 9च्या पाड्यातल्या 6 संख्या आहेत। आपल्याला काय काढायची त्याची संभाव्यता। संभाव्यता म्हणजे काय, तर संभाव्यता म्हणजेच एकूण अवकाश, एकूण नमुना अवकाश बरोबर वरती असेल मिळालेला अवकाश, मिळालेला अवकाश। मग मिळालेला अवकाश किती येतं 6, एकूण किती येतं 56 भागिले करायचे त्याला 2 न भाग दिला याला कितीचा जातो 3चा, याला कितीचा जातो 28चा म्हणून पर्याय क्रमांक 3/28 हा पर्याय जो दिसतो तो त्यातला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर पर्याय आपल्याला काढता येतो। अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा होता। ठीक आहे, पुढचा प्रश्न
800 वर्षात किती वर्ष लीप असतात हा प्रश्न आपल्याला इथे घ्यायचा आहे. 800 वर्षामध्ये किती लीप वर्ष आहे समजून घ्या. 100 वर्षाचं गणित जर मांडलं 100 वर्षात, या 100 वर्षात एकूण 24 लीप वर्ष असतात. 24 लीप वर्ष असतात. मग 200 वर्षात 24 असतात. ठीक आहे, 24 वर्ष लीप असतात. 300 वर्षात पुन्हा 24च असतात, 24 लीप वर्ष असतात. आणि 400 वर्षात 25 असतात. म्हणजे 400 वर्षात टोटल किती आहेत तर 4 1 4 4 2 8 4 3 12 12 आणि 5 किती 17 7 हातचा आला 1 9 97 वर्ष काय आहेत लीप आहेत 400 वर्षामध्ये. किती 400 वर्ष आपल्याला पाहिजे 800 वर्षामध्ये. मग 800 वर्षामध्ये किती होते डबल होते म्हणजेच 97 गुणिले 2 7 2 14 ला 4 हातचा आला 1 18 ने किती 19 म्हणजेच 194 जे काही वर्ष आहेत ही 194 वर्ष त्यामधली लीप वर्ष आहेत हे आपल्याला त्यातून काढता येतं. अशा पद्धतीने तुम्हाला जायचं होतं. बघा आता पुढे 50 रुपयांच्या नोटा तुम्हाला दिलेल्या आहेत. या 50 रुपयांच्या नोटांच्या ज्या संख्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला नंबर्स त्यांनी दिलेले आहेत. हे नंबर्स बघू शकता तुम्ही. चेंज झालेले जे नंबर्स आहेत ते आहेत 603 438 प्लस 1 बरोबर एकूण संख्या. कारण एकूण संख्या काढण्याचं सूत्र आहे. आता एकूण संख्या जर काढायच्या असतील तर एक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं एकूण संख्या काढत असताना सूत्र आहे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 याचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि त्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे ते बघून घेऊ आपण. ठीक आहे 603 तर 603 या मायनस 438 3 मधून 8 जात नाही हातचा घेणे इकडे राहिले 9 9 तून 13 गेले 13 तून 8 गेले तर 5 इकडे हातचा गेला 9 9 तून 3 गेले तर 6 इथे राहिले 5 म्हणजे 165 165 प्लस 1 बरोबर 166 नोट आहेत. प्रत्येक नोट किती रुपयाची आहे तर 166 ची प्रत्येक नोट ही 50 रुपयाची आहे. म्हणून गुणाकारात 50 करा एकूण रक्कम आपल्याला मिळून जाईल. म्हणून एकूण रक्कम जर काढायची असेल तर एकूण रक्कम बरोबर गुणाकार करून घ्या. 6 पंच 30 ला 0 हातच्या आले 3 30 आणि 3 33 हातच्या आले 3 8 वरचा 0 जशाला तसा म्हणजेच 8300 रुपये आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला इथे सोडवायचा होता. सविस्तरपणे सगळे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न पहा. या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्नापर्यंत प्रश्न कव्हर करणार आहोत. राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते भाग क्रमांक 2 मध्ये पण टाकणार आहे. त्याच्यामुळे भाग क्रमांक 2 मध्ये प्रश्नांचा लेवल थोडासा टफ आहे. याच्यामध्ये खूप इझी प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. कोणत्या संख्येच्या एकक स्थानचा अंक घन संख्या आहे. मग घन संख्या कोणत्या आहेत 1 घन संख्या आहे, त्यानंतर 8 घन संख्या आहे, त्यानंतर 27 घन संख्या आहे आणि त्यानंतर कोणती आहे 64 आहे. मग 4 आहे 7 आहे 8 आहे 1 आहे. तर यामध्ये जे काही एकक स्थानचा अंक घन संख्या म्हणले घन संख्यामध्ये ह्या संख्या आहे आपल्याला अंक घन संख्या पाहिजे होता. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. 8 हा काय आहे घन संख्या आहे. पुढचा प्रश्न आता हा हस्तांदोलनावरून दिलेला प्रश्न आहे. एका मैदानामध्ये काही लोक विद्यार्थी दिलेले आहेत खेळाडू आणि हे खेळाडू परिचय करून देताना सर्व खेळाडूंना एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील त्याचं सूत्र आहे n गुणिले n मायनस 1 भागिले 2 म्हणजेच 9 गुणिले 8 भागिले 2 भाग दिला तर 4 म्हणजेच 9 चोक 36. तर 36 पर्याय क्रमांक 2 जो आहे तो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येतं. अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता. अशा पद्धतीने सोडायचा होता. पुढचा प्रश्न 58 नंबरचा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. जर तुम्ही या प्रश्नाकडे जर पाहिलं तर त्यांनी काय सांगितले बघा 300 मीटरची आगगाडी आहे, ताशी 78 किलोमीटर वेग आहे, 1 मिनिट घ्यायला लागली वेळ ओलांडण्यासाठी तर पुलाची लांबी किती असं म्हणले ते. म्हणजे आपल्याला काढायचे अंतर. मग अंतराचं सूत्र आहे वेग गुणाकाराचा वेळ गुणाकाराचा 5/18. वेग दिलेला आहे तुम्हाला किती 78, वेळ दिलाय 1 मिनिट
मिनिटात वेळ ठेवायचा नाही, सेकंदात ठेवायचं. 60 सेकंद गुणिले 5/18 अशा पद्धतीने आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येतं. 6 एक 6 साइन 18 आणि याला जर भाग दिला तर तो कितीचा जाईल बघा. तर 3 दोन्ही 6, 3 6 18 म्हणजेच 26 गुणिले 10 गुणिले 5 म्हणजेच 1300 मीटर हे जे काही आहे हे तुमचं अंतर आहे. आणि अंतरात दोन घटक असतात त्याला आपण काय म्हणतो, आगगाडीची लांबी आणि पुलाची लांबी. आगगाडीची लांबी प्लस पुलाची लांबी. आपल्याला पुलाची लांबी जर काढायची असेल तर आगगाडीची लांबी यातून वजा करा म्हणजेच आपल्याला पुलाची लांबी मिळून जाईल. मग पुलाची लांबी किती, तर पुलाची लांबी जर काढायची असेल तर 1300 वजा 300 म्हणजेच 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर असं पण होईल. पण आपल्याला मीटरमध्ये दिल्या कारणानं मीटरमध्ये जाऊ तर मीटरमध्ये 1000 मीटर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून याचे उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर काढता येईल. हा 58 नंबरचा प्रश्न आहे. हे सूत्र वापरायचं होतं, या सूत्राचा वापर करून प्रश्न सोडवायचा होता. सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न समजून घ्या तेव्हा आपल्याला हे प्रश्न सोडता येतील. सर्व वीकली टेस्ट जे काही होणार आहे तिथून पुढे ह्या वीकली टेस्ट मध्ये असणाऱ्या गणित बुद्धिमत्ताचं विश्लेषण आपण इथे देणार आहोत. तसेच दररोज किंवा जसा वेळ मिळेल तसा गणित बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आहेत ऑनलाईन ऑफलाईन एक्झाम मध्ये येणारे आणि विशेषतः पोलीस भरती येणाऱ्या आगामी पोलीस भरती करता आपण गणिताचे प्रश्न सुरू करत आहोत. मेंढ्या आणि मेंढपाळ यांची एकूण संख्या 98 आहे आणि डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ प्रत्येकी संख्या किती आहे. मग आपण असं म्हणू x + y दोघांच्या पायांची एकूण संख्या येते. लक्षामध्ये त्यांच्या एकूण पायांची संख्या असं करा, पायांची संख्या 98 आहे आणि डोक्यांची संख्या 26 आहे. म्हणजेच पायांची संख्या किती झाली, 4x + 2y बरोबर 98. थोडंसं मिस्टेक राहिलं तिथे आपण लिहू शकता. इथं बघा याला सॉल्व्ह करत असताना तिसरं समीकरण एकदा तयार करून घ्यायचं. हा दोघाला 2 ने गुणून म्हणजेच 2x + 2y सॉरी अधिक 2y बरोबर 26 दुनी 52. 2y कॅन्सल होईल. 4y मधून 2x गेला तर 2x राहील आणि इकडे इथं आला तर 6 आणि इथं आला 46. तर x बरोबर येईल 23. जी काही 4 पायावाल्या आहेत 4 पायी, तर या लोकांची संख्या म्हणजेच गायींची संख्या मेंढ्यांची संख्या जी आहे ती मेंढ्यांची संख्या 23 आहे. मग मेंढ्यांची संख्या 23 असणारा पर्याय 1 नंबरला असणारा तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 1 हे काय होतं, बरोबर उत्तर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. सर्व प्रश्न पहा. काही अडचणी असतील तर ते प्रश्न तुम्हाला विश्लेषणासहित आपण देत आहोत. तरीही काही समाधान होत नसेल तर तुम्ही आम्हाला आमच्या नंबरवरती संपर्क करू शकता, जेणेकरून राहिलेले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांचं विश्लेषण त्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल. 10 सप्टेंबर 1993 रोजी जन्म झालाय. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी असेल, त्या दिवशी शुक्रवार होता. म्हणजेच 10 सप्टेंबर 1993 यामध्ये 3 प्लस करायचे म्हणजेच वाढदिवस असेल 10 सप्टेंबर 1996 रोजी. ओके. हा आता यामध्ये जी काही लीप वर्ष आहे हे एक लीप वर्ष पडेल त्यामधलं. मग लीप वर्ष असल्यामुळं 3 + 1 म्हणजे 4 दिवस वार पुढे जातो. मग 4 दिवस पुढे गेला म्हणजेच कोणता वार असेल, तर शुक्रवार +4, शुक्रवार +4 म्हणजेच शनिवार 1, रविवार 2, मंगळवार 3 आणि बुधवार 4. याचं उत्तर यायला पाहिजे होतं बुधवार. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर काय दिलेलं आहे, बरोबर उत्तर दिलेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. आपण बघू शकतो 3 प्लस केले तर किती होईल 96. 3 आणि 4 दिवस. शुक्रवारच्या नंतर शनिवार पहिला, रविवार दुसरा, सोमवार तिसरा आणि मंगळवार चौथा यायला पाहिजे. ओके. मंगळवार करून घ्या. मंगळवार तरी म्हटलं आपलं एक मिस्टेक होते. मंगळवार करा बाय मिस्टेक. मोजण्यामध्ये काउंटिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे. 61 नंबरचा प्रश्न. त्यांनी सांगितले की पुढील पैकी संख्या कोणती. आता आपल्याला पुढची संख्या काढायची आहे. आता यांच्यामध्ये जर पाहिलं
तर घन मायनस एक येत्या, घन मायनस एक बघा, हा 2चा घन मायनस एक आहे, हा 2चा घन मायनस एक, 3चा घन मायनस एक येतो, ठीक आहे. नंतर 5चा घन मायनस एक आहे. आता कोण असेल तर 7चा घन मायनस एक असा असायला पाहिजे. म्हणजेच 343 वजा 1 बरोबर 342. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर उत्तर काढता येतं. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. पुढचा 62 नंबरचा प्रश्न घेऊ आपण. सोपे प्रश्न आहेत, फक्त समजून घ्या. कारण कुठलाही प्रश्न सोडत असताना बेसिक कन्सेप्ट माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला हे प्रश्न सोडता येणार नाही. एका थैलीत 1 रुपयांची, 50 पैशाची, 25 पैशांच्या नाण्यांची संख्या समान आहे. म्हणजेच 100x प्लस 50x प्लस 25x हे पैसे सगळे सारखे, म्हणून आपण x वापरला आणि 105 त्याच्यावरती 2 0 0 करू, म्हणजे हे सगळं पैशामध्ये जाईल. मग सगळ्यांची बेरीज करा, म्हणजेच किती येते, 175x बरोबर 1050. 25 न भाग देऊ, इथं 7चा भाग जाईल, x इथं जाईल, 25 चोक 100 राहिले 5, 25 दोन्ही 50, म्हणजेच 420. तर x बरोबर काय येतो, 60. प्रत्येक प्रकारची 60 नाणी आहेत. आपल्याला तेच विचारले की प्रत्येक प्रकारची नाणी किती, तर प्रत्येक प्रकारची नाणी तिथे किती आहेत, 60 नाणी आहेत. असा हा प्रश्न या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा होता. 63 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघू. 63 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा, एक औद्योगिकरणाचा एक भाग आहे. 10 वर्षामध्ये प्रत्येक शहराची लोकसंख्या दर 5 वर्षामध्ये 7% ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे. तर 10 वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या किती होती, 1,14,490. पूर्वीच सांगितले, मग 100चा ग्रुप वर जाईल, इथे येईल 107 गुणिले 100चा ग्रुप वर जाईल, इथे येईल 107, 107चा वर्ग आहे हा, म्हणजेच इथं राहिलं 10 गुणिले 10,000 बरोबर 1,00,000 लोकसंख्या असायला पाहिजे. जो पर्याय क्रमांक 1 तुम्हाला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला इथे सोडवायचा होता. जे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत हे सगळी प्रश्न नोट करा, जेणेकरून पेपरमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करत असताना याचा वापर करता येईल आणि अभ्यास पण करता येईल. काही अडचणी आल्या तर आम्हाला 9405 82 87 42 या क्रमांकावरती संपर्क करा. पोलीस भरतीचा 100% प्युअर कंटेंट आपल्याकडेच आहे आणि कुठलेही प्रश्न तुम्ही पहा, जो प्रश्नांचा लेवल आहे तो 100% पोलीस भरतीच्या दर्जेदार टेस्ट सिरीज मधून आपण इथे घेतलेला आहे. सिलेक्टिव्ह प्रश्न आहेत, त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न समजून घ्या, जेणेकरून पेपरमध्ये येणारे प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जास्तीत जास्त येतील. आपल्याला सांगितलं यश आणि गणेश यांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे. गणेश आणि पूर्वा यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. पूर्वा आणि यश यांच्या वयाची सरासरी 18 वर्ष आहे. तर पूर्वाची वय किती, आपल्याला पूर्वाचं वय काढायचंय. एक नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात तेव्हा जिथे जिथे पूर्वा नाव दिसतं त्याला प्लस करून घ्या. 20च्या ठिकाणी पूर्वा नावे, 18च्या ठिकाणी पूर्वा नावे आणि जिथे पूर्वाचं नाव नाही त्याला मायनस करा. बस हे आपलं उत्तर आहे. 20 दोघांची वजाबाकी झाली 5, दोघांची बेरीज केली तर 25. तर पूर्वाचं वर्ष जे आहे, वय वर्ष आहे 25 वर्ष. पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर उत्तर काढता येतं किंवा ते पर्याय उत्तर बरोबर होतं. त्यांनी सांगितले खालीलपैकी मूळ संख्या कोणती. आता ह्या संख्या ज्या आहेत त्या 100च्या पुढच्या तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत, म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवायचं, ही 437 जी काही आहे ही कुणाच्या वर्गाच्या जवळची आहे, 20च्या वर्गाच्या जवळची आहे. मग 20च्या वर्गाच्या जवळची असेल तर 20च्या खालच्या मूळ संख्या ज्या आहेत त्याने त्याला भाग देऊन पहा, आपल्याला त्या संख्या आहेत की नाही कळून जाईल. म्हणजेच 19 दोन्ही 38, 38 गेले, खाली किती राहिले तर खाली राहिले 5, 19 त्रिक 57. याचा अर्थ असा झाला ही मूळ संख्या नाही, कारण ही 19च्या पाड्यात येणारी संख्या आहे. पुढची संख्या जी आहे ती 429 आहे, ही सुद्धा 20च्या जवळचीच आहे. 19 न भाग जातो का बघून घ्या, 19 न भाग देऊन पाहू. 19 दोन्ही 38 राहिले 4, 19 न भाग जात नाही. 19च्या खालची मूळ संख्या कोण आहे तर 17 आहे. 17 न चेक करू शकता तुम्ही. 17 दोन्ही 34, 34 गेले, खाली राहिले 8. 89 ला पण भाग जात नाही. बरं, त्याच्या खालची 13 आहे, त्यानं चेक करून घेऊ. 429 छेदामध्ये 13,
तेरत्रिक 39, 39 गेले, खाली राहिले 3, तेरत्रिक 39, याचा अर्थ ही 13 भाग जाणारी संख्या आहे, म्हणजे आपलं हे सुद्धा उत्तर त्यामध्ये नाही. मग आपल्याला पुढची जी काही संख्या आहे ही संख्या इथे पाहावी लागल, जेणेकरून इथे जर गेलात तर 6 वहिली, 6 मधून 4 गेले, 2 राहायला लागली. इथे जो आपण 6 मधून 5 गेले तर 1, पण याला ही 551 ही जी काही संख्या आहे ती 17 किंवा 19च्या पाड्यात येणारी संख्या असेल तर बघून घेऊ आपण. 19 दुनी 38, बर 38 गेले, खाली किती राहिले तर 17, 19, 9, 171, म्हणजेच 19च्या पाड्यातली संख्या आहे, म्हणून ही सुद्धा नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर कसं होतं, बरोबर उत्तर होतं. ही मूळ संख्या आहे असं त्याचा अर्थ आहे, कारण 3 मूळ संख्या नाही म्हणजे ती मूळ संख्या आहे असा अर्थ. आजच्या टेस्ट सिरीज मधला सर्वात हटके असणारा हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला इथे पाहता येईल. सर्वाधिक वेगळ्या पद्धतीचा आलेला प्रश्न आणि जे काही प्रश्न तुम्हाला घेतलेले आहेत या प्रश्नामधला दर्जेदार प्रश्न आपण आजचा म्हणू शकतो. कसा सोडवायचा होता ते पाहून घेऊ. पोलीस भरतीच्या टेस्ट मध्येच आलेला हा प्रश्न आहे. या वर्षी आलेल्या प्रश्नामधूनच आपण हा प्रश्न निवडलेला आहे. 14 मीटर व्यास, 24 मीटर उंची असलेल्या शंकवाकृती तंबू तयार करण्यासाठी 5 मीटर रुंदीचा किती कापड लागेल असं त्यांनी सांगितलं. मग आपल्याला ही अशा पद्धतीनं शंकवाकृती आकृती तयार करायची आहे आणि या आकृतीमध्ये या पद्धतीने तुम्हाला फाईंड करायचं. पण लक्षात घ्या, त्यांनी सांगितलंय तुम्हाला 14 मीटर व्यास आणि 24 मीटर उंच, आणि आपल्याला लागत असतं पाय आर एल, हे आहे शंकूचं वक्रपृष्ठफळ. आपल्याला लागते एल, आपल्याकडे आहे एच, अशावरून आपल्याला त्याला फाईंड करता येणार नाही, म्हणून आपल्याला एल फाईंड करावा लागेल. याला एल म्हणतो, हा तुमचा एच आहे आणि हा तुमचा आर आहे. याच्यावरून एल फाईंड करून घेऊ, त्याला आपण तिरकस उंची म्हणतो. मग तिरकस उंची जर फाईंड करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जे सूत्र आहे त्याचा वापर आपण करू शकतो, म्हणजेच काटकोन त्रिकोण तयार होईल आणि काटकोन त्रिकोणानुसार एल आपल्याला निघेल. जो आपला आर किती दिलेला आहे 14, म्हणजेच आर आपली असेल 7, हे 7 आहे. एच आपला किती आहे 24, मग 7 आणि 24 वर्गमुळात 24 वर्ग अधिक 7 चा वर्ग. एल फाइंड होईल तुम्हाला बरोबर 625, तर एल बरोबर किती आला 25. आपला एल फाइंड झालेला आहे, त्याला आपण तिरकस उंची म्हणतो जी आपल्याला तिथे लागते. म्हणून पाय आर एल हे आपलं सूत्र झालं, कारण आपल्याला कापड करायचंय याचा अर्थ हा सगळा भाग काय करावा लागेल, आपल्याला रोटेट करावं लागेल, त्याला पूर्ण झाकावं लागेल असा अर्थ आहे. म्हणून 22/7 आरची किंमत जी इथं 14 दिलेली त्यातली 7 घ्या, कारण तो व्यास आहे, आणि एल जो आलेला आपला 25, तो 25 तिथे मांडून टाका. 7 न 7 कटला, 22 गुणिले 25, 25 दुनी 50, 0 हातचे आले 5. ठीक आहे. 25 दुनी 50 ला 0 हातचे आले 5, 25 दुनी 50 आणि 5 55. हा झालं एकूण पृष्ठफळ. आपल्याला 5 मीटरचा सांगितलाय, म्हणजे भागिले 5, 5 एक 5, 5 एक 5 मीटर कापड लागेल. म्हणजेच आपल्याला 110 जे काही आहे हे पर्याय उत्तर त्यातलं बरोबर उत्तर काढता येईल. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण इथे घेतलाय. पुढचा प्रश्न घेऊया. हे सूत्र लक्षात ठेवा, ह्या सूत्रावरच सर्व काही होतं, आणि त्याच्यानंतर भागिले हे 5 मीटर रुंदीचं कापड. एका माणसाचा पगार बघा, एका माणसाचा पगार त्यांनी 7,200 वरून 8,100 रुपये केलाय. म्हणजेच 8,100 वजा 7,200 याचा अर्थ 900 रुपयाची वाढ आहे. 900 रुपयाची काय वाढ. मग शेकडा काढत असताना 900 रुपये वरती जाईल. पगार 7,200, मूळ पगार 7,200 येईल, गुणाकारामध्ये 100. 0 ने 0 कटले, 9 72, म्हणजे 100 भागिले 8 बरोबर येईल 12.5%. जो पर्याय क्रमांक 1 तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणून 67 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1, 12.5. 68.
एक गाडी 3 तासात 105 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने 5 तासात किती जाईल? मग प्रति तासाचा वेग काढून घेऊ. प्रति तासाचा वेग 105 भागिले किती 3, म्हणजेच 3 त्रिक 9, 1 उरला, 3 5 15, 35 किलोमीटर प्रति तास. 5 तासात एकूण अंतर काढायचे आपल्याला, एकूण अंतर. मग एकूण अंतर काढत असताना 35 गुणिले किती 5, 5 5 25, 2 15 2 किती 17, 175 किलोमीटर अंतर जाते. जो पर्याय क्रमांक 2 इथं पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 68 नंबरचा प्रश्न होता. ठीक आहे. ते सिरीज मधले जे काही प्रश्न आहेत, ही प्रश्न प्रत्येक प्रश्न समजून घ्या, कारण प्रत्येक प्रश्न तुम्हाला जो काही लेवल देणार आहे त्या लेवलनुसारच येणारे प्रश्न आहेत आणि आपण प्रत्येक प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. चौरसाची बाजू x आहे, त्याची बाजू दुप्पट केल्यास बाजू होती x आणि त्यांनी सांगितलं दुप्पट केली. आता बाजू दुप्पट केल्यावर किती होईल 2x. तर नवीन क्षेत्रफळ किती असेल? चौरसाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग, म्हणजेच बाजूवाली 2x चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4x चा वर्ग x वर्ग. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर काय होतं? बरोबर उत्तर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. तर हे भूमितीवरून आलेला घेतलेला हा प्रश्न आपण पाहिला. 70 नंबरचा प्रश्न आहे पुढचा. 70 नंबरचा प्रश्न काळकाम वेगवेगळाचा जो काही भाग आहे या भागावरून आपण घेतलेला हा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला m1d1 अपॉन w1 बरोबर m2 d2 अपॉन w2 हा जो काही भाग आहे या भागाचं सूत्र इथे वापरता येईल. m1 म्हणजेच मजुरांची संख्या 18 आहे. किती 42 दिवसामध्ये त्यांनी सांगितलंय 140 मीटरची तो भिंत बांधतो. पुढं 30 व्यक्ती आहेत. ठीक आहे. 100 मीटरची भिंत त्यांना बांधायची आहे. त्याच्यासाठी किती दिवस लागतील हे तुम्हाला विचारलं. आता इथे सोडवत असताना 0 0 कट करून घ्या. हा 0 ने हा 0 कटला, हा 0 ने हा 0 कटला, 3 न भाग दिला तिथे कितीचा जाईल 6चा. 18 1 14 1 14, 14 2 28, 14 3 42. सगळं कट झालं. डी बरोबर राहिलं 6 गुणिले 3, तर D2 बरोबर किती आलं 37 18. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. खालच्या खाली कट करा, वरच्या वरी कट करा असं पण चालतं, कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. तर या पद्धतीचं कॅल्क्युलेशन येणं महत्वाचं आहे, म्हणजे तेवढाच आपलं त्यामध्ये काय होतो वेळ वाचतो. पुढचा प्रश्न 71 नंबरचा प्रश्न. बघा या प्रश्नामध्ये काय केलंय त्यांनी, हा ब च्या 40 मीटर नैऋत्येला आहे. आपल्याला एक आकृती काढायला पाहिजे होती इथं, म्हणजे समजलं असतं. हा उत्तर आहे, हा दक्षिण आहे, हा पूर्व आहे आणि हा पश्चिम आहे. हा वायव्य आहे, हा ईशान्य, हा आग्नेय आणि हा नैऋत्य. अशा पद्धतीने जाईल. मग हा ब च्या 40 मीटर नैऋत्येला आहे. ब च्या 40 मीटर नैऋत्येला, ब च्या 40 मीटर नैऋत्येला म्हणले. नैऋत्येला म्हणजे इथं बघा, इथं ब असेल तर अ म्हणले ते इथे 40 मीटर. आणि सेम पुढे काय म्हणले बघा, क हा ब च्या 40 मीटर, पुन्हा क हा जो आहे हा पण 40 मीटरच आहे. हा क आहे आग्नेयला. इथं दिसते तुम्हाला, ही नैऋत्य आहे ही आग्नेय दिशा आहे. इथं नैऋत्य आहे ही आग्नेय दिशा आहे. बरोबर आहे. त्यांनी सांगितलंय क हा अ च्या कोणत्या दिशेला आहे. अ च्या कोणत्या दिशेला आहे, अ च्या ह्या दिशेला आहे, म्हणजेच कुठे आहे तो पूर्वेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं बरोबर उत्तर होतं. अशा पद्धतीनं हा 71 नंबरचा जो प्रश्न आहे या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचं होतं. 72 नंबरचा प्रश्न आहे मिश्रणावरून घेतलेला हा प्रश्न. बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना मिश्रणाचे काही कन्सेप्ट अवघड जातात. याच्यासाठी आपण स्वतंत्र एक लेक्चर्स घेणार आहेत, ज्यामध्ये बेसिक ते ॲडव्हान्स जो काही कन्सेप्ट आहे याच्यातला हा सगळा कन्सेप्ट आणि पोलीस भरतीला आलेली सगळी उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहेत. ठीक आहे. बघा, एका दुधाच्या मिश्रणात दूध आहे आणि पाणी आहे, यांचं जे काही मिश्रण आहे तो 4:3 आहे आणि त्याच्यात 5 लिटर पाणी टाकलं म्हणले ते 5 लिटर, आणि त्यावेळेस प्रमाण झालं त्यांचं 4:5. बघा, पाणी टाकलं तर इथं पाणी चेंज झालेलं आहे, दूध चेंज झालेलं नाही. मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं
2 न प्रमाण चेंज झालं कशामुळं 5 लिटर मुळे तर एक चेंज झालं असतं 2.5 लिटर म्हणजे एकाची किंमत किती आहे 2.5 लिटर आहे असा त्याचा अर्थ आहे मग त्यांनी सांगितलं मिश्रणातील दूध किती आहे 4 प्रमाणात आहे 4 गुणिले 2.5 म्हणजे 25 चोक 100 एका संख्येनंतर पॉईंट याचा अर्थ 10 लिटर दूध आहे त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आपल्याला काढता येतं अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता 73 नंबरचा प्रश्न राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते भाग क्रमांक 2 मध्ये आपण घेणार आहेत त्याच्यामुळे सगळे दोन्ही व्हिडिओ पहा जेणेकरून पेपर्स मध्ये असणारा जो काही भाग आहे तुमचा हा कव्हर होऊन जाईल आणि कन्सेप्ट सुद्धा होऊन जातील त्यांनी सांगितले चाकाचे किती फेरे मारावे लागतील म्हणजे आपल्याला चाकाचे फेरे काढायचे आहेत चाकाचा व्यास दिलेला आहे आणि अंतर दिलेलं आहे मग आपल्याकडे सूत्र आहे एकूण फेरे बरोबर अंतर भागिले परिघ आता अंतर किती आहे तुमच्याकडे 1.1 किलोमीटर आणि परिघ जो आहे तो आहे तुमचा पाय गुणिले व्यास इतकंच मांडून ठीक आहे म्हणजेच 1.1 किलोमीटर पायची किंमत आहे 22/7 व्यास त्यांनी डायरेक्ट दिलेला आहे 1.4 मीटर वरचं मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या 1100 मीटर होईल तो आणि खाली 22/7 गुणिले 1.4 मीटर मीटरनं मीटर कटला खालचा पॉईंट कट करायचा तर वरती 0 देऊन टाका म्हणजेच वरती होईल 11,000 खाली 7 1 7 7 2 14 म्हणजेच 22 गुणिले 2 याला सॉल्व करून घ्या 11 1 11 11 2 22 वरती राहिला 1000 खाली आला 4 4 न भाग द्या 25 चोक 100 वरचा 0 जशाला तसा म्हणजेच 250 फेरी होतील पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता त्याचे फेरे येतील 250 व्यवस्थित सूत्र समजून घ्या सूत्र समजल्याच्या नंतर तुम्हाला जे काही किमती आहेत एकक सारखे करायचे आहेत 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर हे एकक आहे हे आपल्याला येणं अपेक्षित आहे त्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न पेपरमध्ये भरपूर वेळा आलेला आहे त्याच भागातून आपण हा पेपर इथे प्रश्न घेतलेला आहे रवी त्याच्या बहिणीपेक्षा 731 दिवसांनी मोठा आहे रवी इथं घ्या रवी आणि इथं घ्या बहीण हे लहान आहे आणि हा मोठा आहे आधी असं मांडून घ्यायचं बर पुढे काय म्हणले त्याचा जन्म सोमवारी झालाय कुणाचा रवीचा सोमवारी झाला बर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता म्हणले ते आणि टोटल 731 दिवस नंतर ती जन्मलेली आहे मग 731 दिवस म्हणजेच काय तर 700 काढून टाका 31 ठेवा फक्त कारण 700 दिवसांमध्ये आपले 100 आठवडे होतील आणि 100 आठवड्यामध्ये तेच वार रिपीट होतील म्हणून 100 घेऊ नका 7 चोक 28 राहिले किती 3 फक्त 3 दिवसांनी वार पुढे जाईल 3 दिवस साने वार पुढे जातो आणि लहान व्यक्तीकडे जात असताना वार प्लस करायचे आहेत म्हणून आपल्याला सोमवार प्लस 3 दिवस सोमवार प्लस 3 दिवस टाकायचे आहेत म्हणजेच मंगळवार बुधवार आणि गुरुवार हे आपलं पर्याय क्रमांक 3 जे दिसते हे त्यातलं पर्याय उत्तर काय होतं बरोबर उत्तर आपल्याला काढता येणार होतं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे या भागामधला शेवटचा जो काही प्रश्न आहे हा शेवटचा प्रश्न मी इथे घेत आहे आणि याच्यानंतर भाग क्रमांक 2 जो आहे तो भाग क्रमांक 2 यामध्ये राहिलेल्या प्रश्नांचं विश्लेषण होईल हा व्हिडिओ फक्त मोठा होतोय काही विद्यार्थी पूर्ण प्रश्न पाहत नाही म्हणून आपण हे 2 भागामध्ये त्याला डिवाइड करत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांनी ते प्रश्न पाहावेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही ही शेअर करा टेस्ट सिरीज ही दर्जेदार आहे काही अडचणी आल्यास PDF लागत असतील गणित बुद्धिमत्ताचं खूप सारं मटेरियल आपल्याकडे आहे इथं खुर्ची आहे आणि इथं कपाट आहे हा 5 आहे आणि हे कोण आहे 9 आहे एका खुर्चीची किंमत 900 लक्षात घ्या हे 5 त्याच्या खालीच किंमत काय घेणार आपण त्यांची 900 सॉरी किंमत 900 त्याच्या खाली त्याचं प्रमाण घेणार आपण बरं पुढे काय म्हणले ते
4 कपाटाची किंमत किती? आधी एका कपाटाची किंमत काढावं लागेल. एका कपाटाची किंमत किती आहे? 9. त्याला 9 ने गुणायचं म्हणजेच एक कपाट मिळेल आपल्याला, एक कपाट. आणि जर 4 काढायची असतील तर गुणाकारात किती येतील? 4. म्हणजेच 4 कपाटाची किंमत मिळून जाईल. चला याला सॉल्व्ह करून घेऊ. 180 गुणिले 9 गुणिले 4 गुणाकार करून घ्या. ठीक आहे, 180 गुणिले 9 चोक 36 गुणाकार करून घेऊ. यांचा गुणाकार जर केला तर काय होईल बघा, 18 6 108, 5 10, 18 2 36, 18 3 54 आणि 10 किती? 64. वरचा 0 दशला तसा 6480. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर काय होतं? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. अशा पद्धतीनं ही जी काही पहिले 75 प्रश्न आहेत, हे पहिले 75 प्रश्नापर्यंत आपण कव्हर केलेलं आहे. हे अडचणी जर आलेल्या असतील तर 9405 82 87 42 या क्रमांकावरती संपर्क करू शकतात. मागील झालेली टेस्ट सिरीज जी आहे त्याचंही विश्लेषण यामध्ये आपण केलेलं आहे. मागच्या पेपरचं तोही प्रश्न दर्जेदार आहेत. सगळे प्रश्न जे आहेत आपण देणार आहेत. आणि ज्या लोकांना अशी PDF पाहिजे सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा, तर त्यांनी या क्रमांकावरती मेसेज करा. आणि जर टेलिग्रामला गेला तुम्ही MH21 भारती सर या नावानं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून गणित बुद्धिमत्ताचे सर्व घटका करता येणारे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण इथे घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी द्या. धन्यवाद.